चला तर विद्यार्थ्यांनो, आपण शिकणार आहोत इथं साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स. आपण त्यांना सांगू. पहिला प्रश्न काय आहे आपला? आपण त्यांना सांगू. आता हे आपण 3 नंबरमध्ये डिवाइड करायचं आहे. 1, 2 आणि 3. आपण म्हणजे हे कर्ता आणि सांगू म्हणजे क्रियापद आणि त्यांना म्हणजे कर्म. मग आता आपल्याला काय करायचं आहे? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगायचं गेलं. पहिले कर्ता, मग क्रियापद, नंतर कर्म. तर आपल्याला असं इंग्लिशमध्ये अगदी सोप्या पद्धतीने डिवाइड करून घ्यायचे आहे. आपण काय द्यायचं? आय. 3rd नंबर सांगूला काय म्हणायचं? टेल. पण आता इथे टेल इथं लिहायचं आपल्याला. नेहमी फ्युचर टेन्समध्ये, साधा भविष्यकाळमध्ये आपल्याला क्रियापदाच्या आधी विल लावावं लागते, कारण की हे भविष्यकाळातली गोष्ट आहे जे आपण त्यांना सांगू. तर मग त्यासाठी आपल्याला टेलच्या आधी विल लावावेच लागणार आहे. आपण विल आणि सांगू त्यांना देम. हे झाले आपले वाक्य कंप्लीट. आपण त्यांना सांगू. आय विल टेल देम.